प्रकरण 5 भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा. नमस्कार विद्यार्थ्यांनो, प्रलय नोट्स या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण 12वी इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे प्रकरण 5 भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा शिकणार आहोत. या प्रकरणावर बोर्ड परीक्षेत 2, 3, 4 आणि 5 गुणांचे प्रश्न नियमितपणे विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सामाजिक व धार्मिक सुधारणा का आवश्यक होत्या? यामध्ये 19व्या शतकात भारतीय समाज अनेक वाईट प्रथा आणि अंधश्रद्धांनी ग्रासलेला होता. समाजात 1. अंधश्रद्धा वाढल्या होत्या. 2. जातीभेद आणि अस्पृश्यता होती. 3. उच्च नीचतेच्या चुकीच्या कल्पना होत्या. 4. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. 5. बालविवाह आणि सती प्रथा यांसारख्या अमानवी प्रथा अस्तित्वात होत्या. 6. समाजात वैज्ञानिक आणि चिकित्सक विचारांचा अभाव होता. यामुळे समाजाच्या सर्वांगीण विकासाला मोठा अडथळा निर्माण झाला होता. म्हणूनच सामाजिक आणि धार्मिक सुधारणांची गरज निर्माण झाली. 1. सुधारणा पर्वाची सुरुवात. यामधील राजा राम मोहन राय. 1. सुधारणा चळवळीचे सर्वात मोठे नेतृत्व केले ते राजा राममोहन रॉय यांनी. 2. त्यांचा जन्म बंगालमध्ये झाला. त्यांना आधुनिक भारताचे जनक असेही म्हटले जाते. 3. सतीप्रथेविरुद्ध संघर्ष. त्या काळी पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला त्याच्या चितेवर जिवंत जाळले जात असे. या अमानवी प्रथेला सतीप्रथा म्हणत. 4. राजा राममोहन रॉय यांनी या प्रथेचा कठोर विरोध केला. 5. रॉय यांनी इंग्रजी भाषेत एक पत्र लिहून स्पष्ट केले की कोणत्याही प्रमुख धर्मग्रंथात सती जाणे हे स्त्रीचे धार्मिक कर्तव्य असल्याचा उल्लेख नाही. 6. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे 1829 मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी सती प्रथेवर कायद्याने बंदी घातली. 7. हा भारतीय समाजसुधारणेतील ऐतिहासिक टप्पा ठरला. 2. बालविवाह आणि पडदा पद्धतीला विरोध. मधील 1. राजा राममोहन रॉय यांनी केवळ सती प्रथेलाच नाही तर बालविवाह पडदा पद्धत स्त्रियांवरील अन्याय यांचाही ठाम विरोध केला. त्यांच्या मते स्त्रियांना शिक्षण, सन्मान आणि समान हक्क मिळाले पाहिजेत. 2. आत्मीय सभामधील समाजात धार्मिक सहिष्णुता निर्माण व्हावी म्हणून त्यांनी आत्मीय सभा स्थापन केली. या सभेमार्फत सर्व धर्मांतील चांगली तत्त्वे शोधून समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. 3. ब्राह्मो समाजमधील 1. यानंतर राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाज स्थापन केला. 2. ब्राह्मो समाजाची प्रमुख तत्त्वे होती. 3. ईश्वर एकच आहे. 4. मूर्तिपूजा आवश्यक नाही. 5. सर्व धर्म समान आहेत. 6. मानवसेवा हाच खरा धर्म आहे. 7. या विचारांनी भारतीय समाजात नवजागृती निर्माण झाली. 4. आंतरराष्ट्रीय विचार. मधील 1. राजा राममोहन रॉय यांचे कार्य केवळ भारतापुरते मर्यादित नव्हते. 2. दक्षिण अमेरिकेतील स्पॅनिश वसाहतवादी सत्तेविरुद्ध सुरू असलेल्या स्वातंत्र्य चळवळीचे त्यांनी स्वागत केले. 3. यावरून त्यांची व्यापक आणि आधुनिक विचारसरणी दिसून येते. 4. इंग्लंडचा प्रवास. 5. सन 1830 मध्ये मुघल बादशहाची बाजू मांडण्यासाठी ते इंग्लंडला गेले. 6. मुघल बादशहाने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना राजा हा किताब प्रदान केला. 7. ते जवळपास 2 वर्षे इंग्लंडमध्ये राहिले. 8. यानंतर त्यांनी फ्रान्सलाही भेट दिली. 5. राजा राममोहन रॉय यांच्या कार्याची प्रेरणा. मधील त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन भारतात अनेक समाजसुधारक संस्था स्थापन झाल्या. त्यामध्ये 1. मानवधर्म सभा. 2. परमहंस सभा. 3. ज्ञानप्रसार सभा या संस्थांचा विशेष उल्लेख केला जातो. 6. परीक्षेसाठी लक्षात ठेवा. मधील 1. आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय. 2. सती प्रथा बंद 1829. 3. बंदी घालणारे लॉर्ड विल्यम बेंटिक 12 डिसेंबर 1829. 4. आत्मीय सभा. सर्व धर्मांतील तत्त्वांचा अभ्यास. 5. ब्राह्मो समाज. ईश्वर एकच आहे. मूर्तिपूजेची गरज नाही. 6. बालविवाह आणि पडदा पद्धतीला विरोध. 7. 1830 इंग्लंडचा प्रवास. HSC एक्झाम विचारल्या गेलेले प्रश्न. प्रश्न 1. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पुन्हा लिहा. 1. राजा राममोहन रॉय यांनी रिकामी जागा प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले. उत्तर सती. 2. सती जाणे हे धर्म कर्तव्य असल्याचा उल्लेख धर्मग्रंथात कोठेही नाही. हे रिकामी जागा यांनी सिद्ध केले. उत्तर राजा राममोहन राय. प्रश्न 2. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती व घटना यासंबंधी नावे लिहा. 1. मुघल शासकाने राजा राम मोहन राय यांना दिलेला किताब. उत्तर राजा. प्रश्न 4. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून पुढील विधाने पूर्ण करा. 1. सती पद्धतीचा राजा राममोहन राय यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. कारण. उत्तर त्यांच्या बहिणीला सती जावे लागले होते. प्रश्न 3. संकल्पना चित्र पूर्ण करा. 1. स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या भारतीय प्रथा. सती प्रथा, बालविवाह, पडदा पद्धत, स्त्री पुरुष असमानता, विधवा पुनर्विवाहास बंदी. प्रश्न 4. टिपा लिहा. 1. राजा राममोहन राय. प्रश्न 4. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 1. 19व्या शतकात भारतात समाजसुधारकांनी समाज जागृती करण्यास सुरुवात केली.
किंवा सामाजिक आणि धार्मिक सुधारणेच्या अभावी राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण असते? प्रश्न 5वा. तुमचे मत नोंदवा. 1. राजा राममोहन राय यांनी भारतात आधुनिकतेची पायाभरणी केली. निष्कर्ष विद्यार्थ्यांनो, राजा राममोहन रॉय यांनी भारतीय समाजाला अंधश्रद्धा, रूढी आणि सामाजिक अन्यायातून बाहेर काढण्याचे महान कार्य केले. म्हणूनच त्यांना आधुनिक भारताच्या सामाजिक नवजागरणाचे शिल्पकार मानले जाते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि प्रलय नोट्स चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रकरण 5 सामाजिक व धार्मिक सुधारणा या पाठातील पुढचा मुद्दा पाहणार आहोत. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील भागात.